नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत अगदी अशा प्रकारची भजी की कमी वेळात त्याचबरोबर सोडा न वापरता हलकी फुलकी बनणारी आणि त्याचबरोबर ती दुप्पटही बनतात. तर अशा प्रकारची भजी पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण घ्यायचं 1 वाटी घ्यायचं इथे बेसन. आता बेसन घेतल्यानंतर अगोदर काय करायचं, थोडंसं पाणी अगोदर टाकायचं. पटकन जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाका आणि त्याला ढवळून घ्या. आता इथे महत्त्वाची टिप्स काय तेही तुम्हाला सांगते. ढवळलं की आता बघा थोडंसं सुक्कं वाटतंय, तर पुन्हा पाणी टाकायचं. अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकूनच बेसन आपण चांगलं ढवळून घ्यायचं. हीच महत्त्वाची टिप्स आहे की त्याला अशा पद्धतीने ढवळायचं की तुमचा ना तो बेसनचा रंग थोडासा वेगळाही होतो आणि त्याचबरोबर ते बेसन अगदी हलकं फुलकं होतं आणि त्याचमुळे आपली भजी अगदी चांगली फुलून येतात. बघा अगदी 5 मिनिटं त्याला चांगलं ढवळ होतं. आता जर कळत नसेल तर तुम्हाला हातातही घेऊन दाखवते. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली म्हणजे परफेक्ट आपलं बेसन झालेलं आहे. आता हे बेसन आपण अगदी 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण एक छानसा मसाला रेडी करायचा आहे. इथे मी घेतलंय अगोदर अर्धा चमचा फक्त धणे आणि अर्धा चमचाच सगळं घ्यायचंय. अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, त्याचबरोबर घ्यायचं आपण इथे बडीशेप घ्यायचे आणि ओवा. आता हे सगळं मसाला आहे ना, तुम्ही खलबत्त्यातही करू शकता किंवा मिक्सरमध्ये. मी ते मिक्सरमध्येच केलंय. फक्त मात्र मिक्सर बंद चालू करून करा, अगदी ओबडधोबड झाला पाहिजे. मसाला अशा पद्धतीने रेडी झाला की आता पटकन आपण बेसन घेऊया. या बेसनमध्ये टाकायचं आपण अगदी एक कांदा टाकलाय, अगदी बारीक चिरून नाही, थोडासा मोठा असा. त्याचबरोबर हिरवी मिरची, लाल तिखट घालायचे तुम्हाला जितकं सोयीस्कर वाटतं तिथं. हळद घालायची अर्धा चमचा आणि नंतर लसणाच्या पाकळ्यांना 2-3 अशा बारीक बारीक चिरून त्यात टाका. भजी आणखीन छान लागतात. आणि हा मसाला जो आहे पूर्ण न टाकता 1च चमचा टाकायचा पण मसाला. जर तुमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही पूर्ण घातलं तरीच चालेल. आता त्यानंतर आपण काय करणार, त्याच्यामध्ये टाकायचं हिंग. बेसन असल्यामुळे हिंग टाकणं गरजेचं आहे. नंतर टाकायचं आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ. आता ही सगळी जिन्नस झाली आहेत. आता त्याला पुन्हा थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचंय. इथं आपण बेसन अगोदर ढवळलेलं आहे, पण तरी त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून अगदी 2 मिनिटं त्याला ढवळायचं. पण त्या अगोदर थोडंसं मला ही ना अगदी जाडसर वाटतंय म्हणून थोडंसं पाणी आणखीन घातलंय आणि आता पुन्हा आपण वापस फक्त 2 मिनिटं ढवळायचं. ढवळल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि तेच 1 चमचा तेल ह्याच्यामध्ये टाकायचं. तेल टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटं ढवळल्यानंतर हे मिश्रण बघा अगदी अशा पद्धतीचे झालं पाहिजे. आता पटकन आपण भजी करायला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलंय. तेल चांगलं गरम झालंय. आता भजी थोडीशी घालून या तेलामध्ये जितकी मावेल, म्हणजे तुम्ही ज्या कढईमध्ये जितकं तेल टाकलंय तितकीच आपण कढईमध्ये भजी टाकायची. टाकल्यानंतर गॅस मीडियम ठेवायची, मोठी ठेवायची नाही, नाहीतर ती वरून करपेल आणि आतमध्ये कच्ची राहतील. 2 मिनिटांनंतर आपण त्याला असं परतायचं. बघा तुम्हाला दिसतच असेल की अगदी छान फुलली गेलेली आहेत. जितके भातले होते त्याच्या उलट दुप्पट झालेले. अशाच पद्धतीने अगदी उलट केल्यानंतर आपण त्याला 2 मिनिटं पुन्हा थांबायचे. मग झाऱ्याने जरा असं हलवायचं. त्यामुळे काय होतं माहितीये का, अशा हलवल्यामुळे एकसारखी सगळ्या बाजूने चांगली अगदी ती भाजली जातात, म्हणजे तळली जातात. आता पुन्हा ही आपण सगळी काढून घेऊया. काढल्यानंतर मी दुसरी बॅच सुद्धा जितकी आणखी आपलं मिश्रण होतं ते सगळं मी याच्यामध्ये टाकलंय आणि टाकल्यानंतर पुन्हा त्याला त्याच पद्धतीने आपण करायचं. अशाच पद्धतीने आपण त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आणि काढून घ्यायची. आता भजी बघा ही सुद्धा आपली सगळी रेडी झालेली. आता पटकन आपण या भजीला काढून घेऊया. अगदी रंग बघा सुरेख आलेले आहेत, दुप्पट फुलली सुद्धा गेली आणि जास्त सुद्धा वेळ लागलेला नाही. पटकन काढून घ्यायची. आणि याबद्दल तुम्ही कुठल्याही खोबऱ्याची चटणी किंवा पुदिना कोथिंबीरीची चटणी सुद्धा बनवू शकता. आणि नाहीच ना, काहीच नसेल तर सॉस बरोबर सुद्धा चालतं. पटकन भजी आपण काढून घेतलेली आहे आणि काढल्यानंतर वाढायला सुरुवात करूया. आता या प्रकारची भजी तुम्ही तोंडी लावण्यासाठी करू शकता. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ कधी खावंसं वाटलं तरी करू शकता. जास्त वेळ लागत नाही. आणि तुम्हाला मी तोडूनही दाखवते. तोडल्यानंतर कळेल की अगदी मस्त अशी आपली भजी अगदी जाळीदार अशी बनतात. अगदी मस्त बनतात, खायला अगदी चविष्ट लागतात. तर बघा अशाच पद्धतीची भजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. तर चला, आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगायचंय. कॉमेंट्स करून मात्र सांगायचंय. आणि आवडले असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचंय, प्रत्येकांकडे शेअर करायचंय आणि पुन्हा भेटायचं एका छानशा रेसिपी बरोबर.